नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी याकरिता PhD एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट एक्झामिनेशन आपल्याला 5, 6 आणि 7 मार्चला होताना दिसून येणार. या एक्झामिनेशन मध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी हा अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आपल्याला एक्झामिनेशन मध्ये आहे. आणि हा रिसर्चचा जो भाग आहे ते कशा प्रकारे याचा अभ्यासक्रम आहे. जे विद्यार्थी मित्र PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी संपूर्ण सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम कशा स्वरूपाचे आहे, कोणकोणते असे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे जे आपल्या येणाऱ्या पेट एक्झामिनेशन मध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो आजचं व्हिडिओ लेक्चर्स विद्यार्थी मित्रांनो, जर आपण RTM NU ची पेट एक्झामिनेशन देत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण हा सेशन असणार आहे. यामध्ये आपण जाणून घेऊया रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट सिलेबस कशा स्वरूपाचा आहे आणि येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण कशा प्रकारे हा संपूर्ण भाग कव्हर करणार आहोत, जेणेकरून येणारी पेट एक्झामिनेशन आपण 100% क्वालिफाय होऊन आपल्या PhD च्या कार्याला लागू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. सो आपण जर पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्कीच जॉईन करा, जेणेकरून येणारी परीक्षा क्वालिफाय होऊ शकता. सो या कंप्लीट कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, नोट्स सुद्धा आपल्याला मिळणार, टेस्ट सिरीज आहे आणि 1500 पेक्षा अधिक MCQs PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. सो या कंप्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीस आहे 799, फक्त 799 रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. आता सिलेबस विषयी आपण बोलत आहोत तर सिलेबस नक्कीच लक्षात घ्या. रिसर्च मेथोडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड असा आपलं सिलेबस आहे. सो सर्वप्रथम टॉपिक आहे मीनिंग अँड टाइप ऑफ रिसर्च, म्हणजे संशोधनाचा अर्थ आणि प्रकार. मीनिंग ऑफ रिसर्च, संशोधनाचा अर्थ. संशोधनाचे उद्दिष्टे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, संशोधनातील प्रेरणा, मोटिवेशन इन रिसर्च. संशोधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसर्च. संशोधन दृष्टिकोन काय आहे, रिसर्च अप्रोच विचारलेला आहे. संशोधन आणि वैज्ञानिक पद्धत काय आहे, रिसर्च अँड सायंटिफिक मेथड्स. चांगल्या संशोधनाचे निकष काय आहे. सो गुड रिसर्च कशा प्रकारे निकष ठरतं, हे एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला फर्स्ट टॉपिक म्हणून दिलेला आहे. यानंतरचं आपल्याला टॉपिक दिसून येतं साहित्यांचं पुनर्अवलोकनाची तत्वे, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता बघा, जेव्हा आपण PhD कार्य करतो सो PhD मध्ये खूप इम्पॉर्टंट असतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हे फक्त परीक्षा आहे म्हणून आपण अभ्यास करणार असं नाही, तर समोरचा जो आपला प्रवास आहे या प्रवासासाठी देखील रिसर्च मेथोडॉलॉजी खूप महत्त्वाचं आहे. सो यामध्ये साहित्य पुनर्अवलोकनाचा अर्थ म्हणजे मीनिंग ऑफ लिटरेचर रिव्ह्यू काय आहे, साहित्य पुनर्अवलोकनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, का बरं महत्त्वाचं ठरतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्यानंतर साहित्य पुनर्अवलोकनाचे उद्दिष्ट, पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, काय उद्दिष्ट आहे, साहित्य पुनर्अवलोकनाचे स्रोत कोणते आहे, सोर्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. यानंतर आहे साहित्य पुनर्अवलोकनाच्या पायऱ्या काय आहे, स्टेप्स इन लिटरेचर रिव्ह्यू. आणि यानंतर चांगल्या साहित्य पुनर्अवलोकनाची आवश्यकता काय आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा दुसरा टॉपिक आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये कव्हर करायचा आहे. यानंतर आहे संशोधन समस्येची व्याख्या, डेफिनेशन अ रिसर्च प्रॉब्लेम. यानंतर आहे संशोधन समस्या म्हणजे काय, व्हॉट इज अ रिसर्च प्रॉब्लेम. समस्या निवडणे, समस्या परिभाषित करण्याची आवश्यकता का बरं आहे रिसर्च मध्ये. सिलेक्शन द प्रॉब्लेम, नेसेसिटी ऑफ आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम आहे ना. हा तर हे खूप महत्त्वपूर्ण भाग आहे की हा भाग बघा, जेव्हा आपण संशोधन करणार आहात आहे ना, किंबहुना एक सिनॉप्सिस किंवा थिसिस जर आपण रायटिंग करीत आहोत तर ते सगळ्यात
पहिली जी महत्त्वाची आपल्याला स्टेप दिसून येतं, ती स्टेप म्हणजे संशोधन समस्या असतं. आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो विषय फाइंड करावा लागतं, आहे ना? जेव्हा आपण साठी एक विषय निवडतो, त्यानंतरच आपली समोरची जी प्रोसेस आहे ती सुरू होतं, ठीक आहे? समस्या परिभाषित करण्याची प्रक्रिया काय आहे? कशा पद्धतीने आपल्याला एक रिसर्च प्रॉब्लेम चूज करायला हवं, हे आपल्याला टॉपिक घटक 3 जे आहे त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. सो आतापर्यंत एक बेसिक म्हणजे रिसर्च काय आहे, प्रकार काय आहे, देन साहित्य, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे खूप महत्त्वाचं ठरेल. देन संशोधन समस्या, ठीक आहे, कशा प्रकारे आपल्याला संशोधनामध्ये सब्जेक्ट चूज करायचा आहे. यानंतरचं आहे संशोधन रचना. रिसर्च डिझाइन हे खूप महत्त्वाचं आहे. सो मीनिंग ऑफ रिसर्च डिझाइन, संशोधन डिझाइनचा अर्थ, संशोधन डिझाइनची आवश्यकता का बरं आहे, नीड फॉर रिसर्च डिझाइन, ठीक आहे. फीचर्स ऑफ गुड रिसर्च डिझाइन म्हणजे चांगल्या संशोधन डिझाइनचे कोणते वैशिष्ट्ये आहे. संशोधन डिझाइन संबंधित महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला बघावं लागेल. इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिलेटिंग टू रिसर्च डिझाइन, टाइप ऑफ रिसर्च डिझाइन म्हणजे याचा प्रकारही अभ्यास करायचा आहे. प्रायोगिक डिझाइनची मूलभूत तत्वे काय आहे, हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो अशा प्रकारे हा आपला फोर्थ आपल्याला भाग दिसून येतं, जे येणाऱ्या सेशन्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. यानंतर आपल्याला बघायचं आहे संशोधन प्रस्ताव तयार करणे, आहे ना, प्रिपेरिंग अ रिसर्च प्रपोजल कसं आपल्याला तयार करायचं आहे, ठीक आहे. संशोधन प्रस्तावाची आवश्यकता का बरं आहे, नीड फॉर रिसर्च प्रपोजल. आणि त्यानंतर संशोधन प्रस्तावाची सामग्री, नियोजन साधन म्हणून संशोधन प्रस्ताव. सो रिसर्च प्रपोजल ॲज अ प्लॅनिंग टूल्स आपण काय काय वापरतो, हे टूल्स परीक्षेसाठी आपलं महत्त्वाचं ठरेल. आणि नक्कीच कुठे ना कुठे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारी जी पेट एक्झामिनेशन आहे, या एक्झामिनेशन मध्ये हा संपूर्ण घटक विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं ठरेल. यानंतर आहे नमुना घेण्याच्या पद्धती, ठीक आहे. सॅम्पलिंग टेक्निक्स आपल्याला बघावं लागेल. जनगणना आणि नमुना सर्वेक्षण, नमुना डिझाईनचे प्रकार, परिणाम, नमुना डिझाईन मधील पायऱ्या कशा प्रकारे आहे, चांगल्या नमुना डिझाईनचे वैशिष्ट्ये, नमुना घेण्याच्या पद्धतीचे प्रकार, ठीक आहे. सो हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. नमुना घेण्याच्या पद्धती, निवडीचे निकष काय आहे, कशा प्रकारे आपल्याला सॅम्पल सिलेक्ट करायचं असतं, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल. यानंतर आहे टाइप ऑफ डेटा, आहे ना, डेटाचे प्रकार आणि डेटा संकलन तत्वे. सो कोणकोणते आपण डाटा कलेक्शन टेक्निक्स वापरतो, हे आपल्याला यानंतरचा घटक अभ्यास करावा लागेल. सो संशोधनात डेटाचे महत्व, सिग्निफिकन्स ऑफ डाटा इन रिसर्च, देन प्रायमरी अँड सेकंडरी म्हणजे दुय्यम डेटांचा प्रकार. सो प्रायमरी डेटा काय आहे अँड सेकंडरी डेटा काय आहे हे बघावं लागेल. सोर्सेस ऑफ सेकंडरी डेटा, मेथड्स फॉर कलेक्टिंग प्रायमरी डेटा म्हणजे कोणकोणत्या अशा प्राथमिक डेटा गोळा करण्याच्या पद्धती कोणता आहे, आणि डेटा संकलनासाठी योग्य पद्धतीची निवड आपण कसं करायचं. सो हा आपल्याला 7th क्रमांकाचा आपलं टॉपिक आहे, जे येणाऱ्या पेट एक्झामिनेशन साठी महत्त्वाचं आहे. ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो, डेटा आणि डेटा संबंधित जे काही टेक्निक्स आपण यूज करीत असतो, हे आपल्या सगळ्यांसाठी जरा महत्त्वाचं ठरणार आहे, ठीक आहे. सो यानंतर आहे डेटा विश्लेषणाची साधने, डाटा अनालायसिंग टूल आपल्याला बघायचं आहे. डेटा विश्लेषणाचं काय महत्त्व आहे. सो डेटा विश्लेषणासाठी सांख्यिकीय साधने जसं की केंद्रीय प्रवृत्तीचे माप, आहे ना, यामध्ये मीन, मीडियम वगैरे बघावं लागतं. प्रसाराचे माप आहे, संबंधांचे माप, सहसंबंध, प्रतिगमन विश्लेषण इत्यादी साधने आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे, ठीक आहे. संदर्भ शैली ऑब्व्हियसली हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एक संशोधन करीत असताना विविध बुक्स किंवा जर्नल्स याचा आपण रेफरन्स घेत असतो, आणि याचा जर आपण रेफरन्स घेत आहोत तर त्यांना लिहावं सुद्धा लागतं. तर ते लिहिण्याची एक पद्धत आहे, ज्याला शैली आपण म्हणतो. तर आपल्याला स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग याचा अभ्यास करायचा आहे. सो यामध्ये बेसिकली आपण MLA, APA आणि शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल हे 3 खूप महत्त्वाचं ठरतं. सो हे आपण बघूया. एलिमेंट इन अ रेफरन्स लिस्ट, ठीक आहे. रेफरन्सिंग टूल्स काय काय आहे.
सो अशा पद्धतीने आपल्याला हे घटक कव्हर करायचं आहे आणि जनरल ॲप्टिट्यूड 10 मार्कासाठी असेल. यामध्ये विश्लेषणात्मक तर्क, संख्यात्मक क्षमता, डेटा इंटरप्रिटेशन, संगणक जागरूकता आणि भाषा क्षमता. ठीक आहे. सो अशा प्रकारे टोटल आपल्याला दिसून येतं. येणारी जी आपली पेट एक्झामिनेशन आहे, येणाऱ्या पेट एक्झामिनेशनचा हा कंप्लीट सिलेबस आहे, जो आपल्याला समोरच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर लक्षात घ्या, जर आपण येणारी पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात, तर नक्कीच हे संपूर्ण सेशन्स विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. सेशनला बघत राहा आणि आतापर्यंत जर आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचा जर कोर्स आपण जॉइन केलेलं नाही, नक्कीच जॉइन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल आणि नक्कीच आपलं PhD करण्याचं स्वप्न जे आहे आपण फुलफिल करू शकतो, कंप्लीट करू शकतो. थँक यू सो मच. सेशन बघत राहा.